विश्वा, अरे जानूने माझं नाव गेस केलं आणि याआधी आम्ही तिला भेटलोय असंही वाटतंय. बघितलं मी. इट वर्क वेल. एनिवे थँक्यू सो मच श्वेता की तू आलीस. मला ना सारखं सांगावं वाटत होतं की जान्हवी मीच तुझी मैत्रीण आहे श्वेता. नाही 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 श्वेता, आपण असं नाही करू शकत. हे बघ, आपण जर तिला असं डायरेक्टली सांगितलं तर तिला शॉक बसेल. तिला तिचा वेळ घेऊ दे. विश्वा, अरे कसं करतोयस तू हे सगळं? खूप अवघड आहे. पण जानूसाठी तिच्या कलानेच गोष्टी घेणं गरजेचं आहे, नाही तर त्रास होईल तिला. एनिवे तुला उद्याची अपॉइंटमेंट मिळाली तर तू उद्या ये. म्हणजे काय होईल, तिला जर पुन्हा भेटलीस तर हळूहळू गोष्टी आठवतील. भेटू उद्या. येस. आई, काय झालंय? असं अचानक का बोलवून घेतलंस तू आम्हाला? नाही आजी, तू काय करतेस इकडे? सिद्धिराज, तुमच्या सासूबाईंना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे म्हणून तर त्यांनी इथं तुम्हाला बोलावून घेतलंय. होय ना भावनाची? अहो मग बोला ना. हो, काकू काय बोलायचं तुला? मी आता जे बोलणार आहे ना ते तुम्ही सगळ्यांनी नीट ऐकून घ्या. आजी, वाटलं होतं त्यापेक्षा खूपच फास्ट निघालात तुम्ही. चांगलाच डाव साधलाय. आता बघू भावना तिच्या आईचं बोलणं कसं टाळते. तुम्हा दोघांना जे बाळ होणार आहे त्या बाळाची तुमच्या अख्ख्या कुटुंबाने नीट प्रेमाने काळजी घ्यायला हवी असं मला वाटतं. म्हणजे हे हे काय बोलतायत तुम्ही भावनाची? अहो बरोबर तेच बोलतेय मी. एका होणाऱ्या आईला तिचं बाळ पाड असं असं कसं म्हणू शकतं कोणी? एक कोणीतरी येतं, भाकीत करतं आणि फक्त त्या भाकीतावर आपण जे बाळ अजून जन्मालाही आलेलं नाहीये त्याच्या जीवावर उठतो. हे एवढं मोठं पाप करण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिलाय? म्हणजे हे जे काही मी सांगते हे माझं सांगणं चुकीचं वाटतंय का तुम्हाला? हो, कारण तुम्ही जे बोलताय ना त्याला अंधश्रद्धा म्हणतात आणि या अंधश्रद्धेपायी मी माझ्या लेकीच्या मातृत्वाच्या हक्कावर कुणालाही गदा आणून देणार नाहीये. अहो आजपर्यंत मी माझ्या मुलीला हेच शिकवलंय की तुला जे पटतं ते कर. आता जी गोष्ट तिच्या मनाला पटत नाहीये, जे डॉक्टरांनी करायला सांगितलेलं नाहीये ते कर असं मी तिला कसं म्हणेन? हे होणारं बाळ हे मातृत्व हा तिचा अधिकार आहे. या बाळाला जन्म देण्याचा जो निर्णय सिद्धू आणि भावनांनी घेतलाय ना, या निर्णयाच्या पाठीशी मी ठामपणे उभी राहणार आहे. हे बोलायला खूप सोपं आहे हो, पण भोगावं कुणाला लागणार आहे? आम्हाला लागणार आहे, आम्हाला. कोणाला माहिती असं काही होणार आहे की नाही? कधीतरी पुढे जाऊन काहीतरी चुकीचं होईल म्हणून तुम्ही आत्ता या क्षणी माझ्या लेकीला दुःखात ढकलणार? गेले अनेक दशकं या अंधश्रद्धेपायी स्त्रियांवर अनेक अत्याचार झाले. या अंधश्रद्धांना खत पाणी घातलं गेलं. स्त्रियांवर अत्याचार झाले, त्यांचे शोषण झालं आणि आता इतक्या वर्षांनी मग पुन्हा तेच करणार तुम्ही? पूर्वापार चालू आलेल्या अनेक चुकीच्या प्रथा होत्या. म्हणजे सती प्रथा, केशवापन, बालविवाह, या सगळ्या अंधश्रद्धांना आळा घालण्यासाठी अनेकांना अनेक काळ लढा द्यावा लागला आणि आता पुन्हा सुशिक्षित घरांमध्ये हेच होणार. आणि आज कोणीतरी जोगती नेते, ती एक भाकीत करते आणि त्याच्यावर विश्वास ठेवून माझ्या लेकीने तिचा मातृत्वाचा हक्क गमवायचा नाही. माझा या गोष्टीला कडाडून विरोध आहे आणि असणार आहे. मी असं नाही होऊ देणार. श्वेता, श्वेता, आय नो आज तुमची माझ्यासोबत कुठली अपॉइंटमेंट नाही आहे, बट इट्स ओके, यू कॅन मीट मी. पण मिस्टर कानिटकर, ते जान्हवी, मी तुम्हाला एक मेल केला आहे, प्लीज चेक दॅट.
ते काम जरा अर्जंट आहे. ओके. जानू, तुझ्या मनात माझ्याबद्दल फिलिंग्स असतील ना, तर तुला श्वेता मला भेटायला येते याचा नक्की त्रास होईल. तू नक्की इन्सिक्युअर होशील. श्वेता, मिस्टर कानेटकर, पण तुमच्या आजच्या स्केड्यूलप्रमाणे एकही स्लॉट फ्री नाही आहे. सॉरी, म्हणजे तुमच्या आजच्या स्केड्यूलप्रमाणे एकही स्लॉट फ्री नाही आहे म्हणून मी यांना उद्या दुपारची अपॉइंटमेंट मिळू शकते असं सांगितलं आहे. आय नो मिस जानवी, राईट. इट्स ओके, रिलॅक्स. श्वेता, प्लीज. जान्हवी, जयंतने तुला काय मेल केलाय? काही नाही, जवळच्याच झेरॉक्स सेंटरमधून काही डॉक्युमेंट्स आणि स्टेशनरी पिकअप करायला सांगितली. ओके, आले. हां, हो. जान्हवी, सॉरी केअरफुल. लक्ष कुठे आहे तुझं? सॉरी. आले. हो. झालं तुमचं बोलून? हे असं भाषण दिलं म्हणजे सगळं झालं असं होत नाही. आणि काय किंवा एका जोगटिरीच्या भाकितावरून मी या भावनाला एवढा मोठा निर्णय घ्यायला सांगते असं वाटलं काय तुम्हाला? नाही भावनाची आई, नाही. ज्योतिषांना पण बोलावलं घरी, त्यांना भावनाची पत्रिका पण दाखवली. त्यांनी हिची पत्रिका पाहूनच सांगितलं आम्हाला हिच्या होणाऱ्या बाळापासून माझ्या संपतला धोका आहे. माफ करा, पण आयुष्यातला इतका मोठा निर्णय एका पत्रिकेवरून कसा घेऊ शकतो आपण? तुम्हाला सांगते, अनेक वर्ष माझ्या भावनाच्या पत्रिकेत दोष आहे म्हणून मी काळजीत होते. सतत वाटायचं हिचं आयुष्यात चांगलं होणार की नाही. पण बघा ना, जरी पत्रिका एक म्हणत होती तरी तिच्या नशिबी वेगळंच सुख होतं. तिच्या नशिबात तुमच्या सिद्धूचं प्रेम होतं. दृष्ट लागण्यासारखा संसार आहे दोघांचा. दोघं एकमेकांशिवाय जगू शकत नाही. निस्सीम प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर. जर मी त्या पत्रिकेचा विचार करत बसले असते तर त्यांच्या लग्नाला विरोध केला असता तर किती मोठी चूक काढली असती माझ्या हातून. माझ्या या अनुभवानंतर मी ठरवलंय, आयुष्यातला कुठलाही निर्णय पत्रिका बघून नाही घ्यायचा. तुम्ही एक स्त्री आहात, मुळात एक आई आहात. मग आई असून सुद्धा तुम्ही एका आईला तिचं आई होण्याचं सुख हिराव पाहताय. एका स्त्रीने खरं तर कायम दुसऱ्या स्त्रीच्या पाठीशी ठामपणे उभं असायला हवं आणि तुम्ही तिला दुःखात लोटताय. हे बघा, तुम्ही वयाने मोठ्या आहात, पण भावनाची आई म्हणून मी तुम्हाला सांगते, कोणी कितीही बोललं, कितीही सांगितलं तरी माझी भावना तिचं हे बाळ पाडणार नाही.